नमस्कार मित्रांनो. आज 7 मे पोस्ट निफ्टी मार्केट अनालिसिस मध्ये आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मार्केट एक्साइट रॅली केलेली आहे. मार्केट ओपन झाल्यापासून जवळपास 250 पॉइंट मार्केट खाली आलेलं आहे आणि त्यानंतर क्लोजिंग जी मार्केटने केली ती एक रेंज मध्येच जवळपास 100 पॉइंटच्या रेंजमध्येच मार्केटने क्लोजिंग केली. आपण मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्याच तुम्हाला इथे एक ट्रेड दिलेलं की याखाली जर मार्केट सस्टेन होत असेल तर आपल्याला एंट्री घ्यावी लागेल असं. तो ट्रेड एक्झॅक्ट कसा दिला होता आणि मी दिलेले ट्रेड समजायचं कसं, कारण आपण आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये ना बोलत नाही. आपली स्ट्रीम ही म्यूट असते. आपण फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो की या पद्धतीने तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. काही बेसिक फंडामेंटल्स आहेत, ते लर्न करून घ्या. म्हणजे जेव्हा केव्हा मी तो ट्रेड टेलिग्रामला, व्हॉट्सअपला किंवा लाईव्हमध्ये अपडेट करील तुम्हाला लगेच समजेल की आता करायचं काय आहे. तर आपण टेलिग्रामवरती जाऊया आणि बघूया आपण. हा तो ट्रेड होता. सपोज यामध्ये आपण बोलतोय बघा, इथे मार्केट ओपन झालेलं आहे, एक रेंज क्रिएट झालेली आणि इथे आपलं असं म्हणणं होतं की मार्केट याच्यावर क्लोज होईल, कारण मार्केटनी तुम्ही बघितलं तर ओपन झालं, मार्केट खाली आलं आणि तिथून पुन्हा एक चांगल्या फ्लेजमध्ये विथ गुड पोटेन्शियल ग्रीन कॅन्डल एक पॅटर्न फॉर्म झाला. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट टू नेक्स्ट कॅन्डल फॉर्म होऊन जिथे मार्केट ओपन झालं तिथपर्यंत आलेलं. तर यानंतर असं होणार होतं की मार्केट हा लेवल तोडून टाकेल किंवा तुम्हाला ही लेवल तोडल्यानंतर ट्रॅप करेल. हा एक सिनेरिओ होता. म्हणून मी तुम्हाला इथेच तुम्हाला लेवल्स दिल्यात की मार्केट इथे हिट केलेलं आहे, म्हणजे ही लेवल आपल्यासाठी क्रुशियल राहणार आणि होऊ शकतं की मार्केट इथनं एक छोटासा फॉल देईल आणि त्यानंतर मार्केट काय करेल तुम्हाला लेवल ब्रेक करताना दाखवेल. पण लेवल ब्रेक करताना दाखवलं म्हणजेच मार्केटने लेवल तोडलाय असं नाही होत. रिटेस्ट इम्पॉर्टंट असतो आणि जर हा रिटेस्ट झाला तर मग तुम्ही एंटर करू शकता आणि एक कॉलच्या साईडनी चांगलं प्रॉफिट बुक करू शकता. या लेवलचा अर्थ असा होतो. कुठली लेवल बोलतोय मी? ही वाली. अंडरस्टँड. त्यानंतर मग आपण बघितलं की बऱ्याचदा असंही होईल की मार्केट तुम्हाला या फ्लेजमध्ये लेवल तोडताना दाखवेल आणि इथून रिटेस्ट पण होईल, पण तो रिटेस्ट न राहता मार्केट सरळ ती लेवल खाली येऊन जाईल. म्हणजे कॉल ज्यांनी घेतलेला आहे ऑप्शन, ज्यांनी बाय केलेला आहे त्यांना ट्रॅप केला जाणार. मग मार्केट रिटेस्ट देऊन मार्केट पूर्ण डाऊन चालला जाईल. म्हणजे काय, मोमेंटम दोन प्रकारचे होतील. मार्केटमध्ये 3च प्रकारचे मोमेंटम असतात, साइडवेज, इधर अप और डाऊन. तर अप झालं तर कसं होणार हे आपल्याला या डायग्राम मध्ये इथे समजायचं आहे आणि जर डाऊन झालं तर हाच डायग्राम कसा बदलेल हे आपल्याला इथे बघायचं आहे. मी दोन्ही डायग्राम तुम्हाला इथे दिले होते. तर आपली ट्रेड करण्याची शैली कशी असते, या लेवल वरती जर 5 मिनिटची कॅन्डलनी क्लोज दिली असती, त्यानंतर रिटेस्ट झाला असता, तर आपण या 5 मिनिटच्या कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजे या पॉइंटला आपण, आता हा डायग्राम फक्त तुम्हाला डायरेक्शन दाखवायसाठी आहे. एक्झॅक्ट मार्केट या डायरेक्शन पर्यंत येईल, मग एक्झॅक्ट इथपर्यंत येईल, मग इथून मार्केट एक्झॅक्ट वरती जाईल असं नसतं ते. याचा अर्थ फक्त की डायरेक्शन अशी असणार आहे ज्यामध्ये मार्केट तुम्हाला ही लेवल तोडताना दाखवेल आणि एक छोटासा रिटेस्ट देईल किंवा मोठासा एक रिटेस्ट देईल 0.3 0.5 पर्यंतचा आणि त्यानंतर मग मार्केट पुन्हा मोमेंटम पकडेल त्याच्या डायरेक्शनने, असा याचा अर्थ होतो. तर हे समजून घ्यायचा प्रयत्न करत चला. मला लक्षात आलं की काही लोकांना असं वाटतं की डायरेक्ट मी जे ड्रॉइंग्स ड्रॉ केलेले आहेत एक्झॅक्ट तिथपर्यंत मार्केट जायला हवं आणि असं तिथून खाली यायला हवं, तर तसं नसतं. ते फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला माहिती आहे. ऑफलाईन मार्केटमध्ये आपण हे करू शकतो, केलेल्या ड्रॉइंग्स आपल्या ॲक्युरेट राहू शकतात कारण की झालेली घटना असते ती. लाईव्ह मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटीचा गेम असतो. तर प्रोबॅबिलिटी आपण बघा, आता हा ट्रेड आपण म्हटलं की हिट झालेला आहे, वेट फॉर प्राइस ऍक्शन. म्हणजे मी तुम्हाला या लेवलवरती सांगितलेलं की प्राइस ऍक्शन साठी वेट करा, घाई करू नका. त्यानंतर बोललो की असं वाटतंय की मार्केट आपलं साइडवेज होऊ शकतं. अंडरस्टँड. कारण काय, एक रेंज तयार झालेली आहे. तुम्ही जर इथे बघत असाल तर ही एक रेंज आहे. माझ्या माऊसच्या कर्सरवरती लक्ष ठेवा. ही एक रेंज तयार झालेली आहे. तर मार्केट त्या रेंजमध्येच ओपन होतं. इधर तो ब्रेक करेल आणि जर त्याने ब्रेक नाही केली तर तो याच लेवलवरती म्हणजे मुवमेंट देत राहील, असं होतं ते. म्हणून आपण बोललोय की साइडवेज मध्ये मार्केट राहू शकतं. पण आपल्याला हे माहिती होतं की जर याच्यावरती सस्टेन केलं तर आपली वरची लेवल ही आहे 22,588 ची आणि या खाली जर सस्टेन केलं तर आपली लेवल जी आहे ती मिनिमम 22,400 ची असायला हवी
किंवा 22,300 किती 76 दाखवत आहे ना. ओके, तर 300-350 ची लेवल ही आपली बघा, इथे ग्रीन झोन ऑलरेडी आपला ड्रॉ आहे. तर आपल्याला हे लेवल आणि एक्झॅक्ट इथनंच मार्केट रिव्हर्स पण झालेलं आहे. तर याचा अर्थ असा होतो की मार्केट जो आहे, जर ही लेवल ब्रेक केली असती तर आपण अपसाईडला गेलो असतो. पण इथे तुम्हाला लक्षात येणार की इथेच आपला एक एसएल हिट झाला होता माझा एक पर्सनल ट्रेड मध्ये. कारण की मला असं वाटलं की मार्केट इथे क्लोज होईल आणि अपसाईडला जाईल, पण तसं झालेलं नाही आहे. मग जेव्हा ही कॅन्डल रिव्हर्स झाले तेव्हा आपलं प्राइस ऍक्शन कसं काम करतंय बघा. आपण काय सांगितलं होतं, मार्केट अप जाणार, ही लेवल तोडणार आणि जर तिथून रिव्हर्स होत आहे तर मार्केट हा मोमेंटम कॅरी करणार. तर इथे बघा तुम्हाला हा डायरेक्शन तुम्हाला इथे दिसायला मिळेल की मार्केट इथं गेलं, लेवल त्यांनी तोडलीच नाही पण एक रिटेस्ट दिला आणि मार्केट त्यानंतर फॉल झालं. म्हणजे आपला जो हा मोमेंटम आपण एक्सपेक्ट केलेला होता तो मोमेंटम लगेच घडलेला आहे. तर याच्याकडे लक्ष ठेवा. डायग्रामला फॉलो नाही करणार मार्केट. डायग्राम हा फक्त तुम्हाला डायरेक्शन साठी असतो की या पद्धतीचे जर मोमेंट तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील तर तुम्हाला या पद्धतीने ट्रेड करायचं आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. आणि एक चांगला इथे ट्रेड कॅप्चर झालेला आहे. आपण पण एक चांगला ट्रेड इथे कॅप्चर केलेला आहे. एक छोटंसं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तुम्ही केलं असेल तर तसं मला कळवा. आज तर आपण जाऊया आपल्या रेग्युलर मार्केटमध्ये. उद्या मार्केट काय करू शकतो याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता मार्केट आज बघितलं असेल तुम्ही तर एक मार्केटने चांगला वन साइड मूव्ह केलेला आहे आणि रिकव्हरी जी आहे 250 पॉईंटचा फॉल केल्यानंतर 100 पॉईंटची त्यांनी रिकव्हरी केलेली आहे. उद्या काय करू शकतो, मार्केटला आपण कसं ट्रेड करायचं यासाठी आपण नवीन लेवल्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया आणि मार्केट त्या लेवलला रिस्पेक्ट करतं का बघूया. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा डे हाय जो असेल आणि जो डे लो आहे तो मार्क करून ठेवा. आणि आपल्याला डे कॅन्डल्स मध्ये काही लेवल मिळतात का बघा. डे कॅन्डल मध्ये आपल्याकडे लेवल्स कुठल्या नाही आहे खास. त्यानंतर मग आपण थोडंसं टाइम फ्रेमला शॉर्ट करूया, 1 आवर मध्ये येऊया. आणि 1 आवर मध्ये आपल्याला इथे लक्षात येत आहे की मार्केट काय करतोय, त्याच्या एका विशिष्ट लेवल वरतीच पॉज करतोय. ही एक लेवल तुमच्या लक्षात येत असेल तर उद्याची तारीख 8 पर्यंत म्हणजे आपल्याला 9 फाईन. तर ही एक लेवल आहे आपली जिथे मार्केटने हॉल्ट करायला पाहिजे. आणि जर ही लेवल मार्केट तोडतच असेल तर मग मार्केट आपल्याला कॉल साईडनी दिसणार नाही, मार्केट आपल्याला दिसेल पुट साईडनी. आणि पुट साईडनी कुठल्या लेवल्स आहेत बघून घेऊया आपण 1 आवर मध्ये. ही एक लेवल आहे आपल्याकडे जिथे मार्केटने हॉल्ट करायला हवं. आणि जर इथेही मार्केट थांबलं नाही तर मग आपल्याकडे लास्ट लेवल उरते, ती आहे ही. अंडरस्टँड. तर या लेवल वाईज आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. उद्या मार्केट कुठे ओपन होतं ते बघूया आपण आणि त्या हिशोबाने आपण ट्रेडिंग करूया. आणि अप्पर साईडला बघितलं तर आपल्याकडे ही लेवल आहेच. सो उद्या मार्केट आता कसं मूव्ह करतं त्यावरती आपलं लेवल प्लेइंगचा गेम असणार आहे. उद्याचा ओआय डेटा काय असणार आहे मार्केटचा, मार्केट ओपन कुठे होतंय, कॅन्डल्स आपल्या प्राइस ऍक्शन्स कशा आपल्याला मूव्ह करताना दिसतात, काही प्राइस ऍक्शन आपल्याला मिळते का ट्रेड करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर साधं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला यामध्ये की लेवल प्लेइंग करायची आहे. लेवलच्या वरती मार्केट ओपन होतंय की लेवलच्या खालती मार्केट ओपन होतंय याकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि जसं मी आज तुम्हाला अपडेट केलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला मी इथे इन्स्ट्रक्शन देत राहणार की वेट करा, मार्केटचा मोमेंटम असा असू शकतो, आपल्या लेवल्स ट्रेड करा. 5 मिनिटची कॅन्डल सस्टेन होत असेल तर म्हणजे लेवलच्या वरती जर ती ब्रेक होत असेल, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होत असेल, त्यानंतर मग आपला नेक्स्ट पॅटर्न येतो रिटेस्ट मिळत असेल तर आपण त्या ट्रेडमध्ये जाऊ शकतो. त्याच कॅन्डलचा आपण लो आपला एसएल ठेवून टार्गेट पर्यंत आपण वेट करू शकतो. या पद्धतीचं तुम्हाला गाईड केलं जाईल. सो 15 मिनिट मध्ये आपल्याला रेंज बाउंड मार्केट दिसते आणि 5 मिनिटामध्ये पण तोच सीन आहे. तर उद्या मार्केटची ओपनिंग कुठे होईल यावरती बरंच काही डिपेंड करणार आहे. सो तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
काही अडचण असल्यास मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. आय विल डेफिनेटली ट्राय टू मेक यू अंडरस्टँड. फार बेसिक पासून मी तुम्हाला शिकवत आहे. अनालिसिस मध्येच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील. तर थँक्यू.